निघाल्या त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला, त्याच्यामुळे रोगराई, डास, मच्छर, वास अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला। तेच घाण पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं, आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं, आपल्या तलावांमध्ये जायला लागलं, आपल्या नद्यांमध्ये जायला लागलं। आपले जलस्रोत प्रदूषित झाले, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले, कारण वाढलेल्या लोकसंख्येकरता जे काही नियोजन करावं लागतं ते नियोजन आणि त्या नियोजनाकरता जो निधी लागतो तो निधी हा नगरपालिकांकडे नव्हता आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना देखील नव्हत्या। आणि म्हणून आपली शहरं ही अतिशय खराब, बकाल अशा पद्धतीची शहरं तयार झाली। पण देशामध्ये 2014 साली माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी पहिल्यांदा हे सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा तो शहरातही राहतो। गावांचा तर विकास करावाच लागेल, पण शहरांचाही विकास करावा लागेल, कारण देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी हा शहरात तयार होतो। वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती, शिक्षण, आरोग्याच्या व्यवस्था या सगळ्या शहरात आहे। त्यामुळे आपल्याला शहरही चांगली करावी लागतील। शहरामध्ये राहणारा गरीब, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय या प्रत्येकाचं जीवनमान उंच केल्याशिवाय भारताचा विकास आपण करू शकणार नाही। आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये माननीय मोदीजींनी लाखो कोटी रुपये हे शहर विकासांकरता, स्मार्ट सिटीची योजना, अटल अमृत शहराची योजना, स्वच्छ भारत शहरांची योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना अशा अनेक योजना सुरू केल्या आणि शहरातलं जीवनमान बदललं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केला। 2014 ते 19 आपलं सरकार होतं। त्या सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी देणं सुरू केलं आणि त्यातनंही एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी सुरू केला। पण मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे की जेव्हापासनं आपले सचिन कल्याण शेट्टी हे आपले आमदार झाले तेव्हापासनं मात्र अक्कलकोट असो, दुधनी असो, मेंदर्गी असो इथल्या विकास कामांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि मोठी कामं ही या ठिकाणी व्हायला लागली। आज आपण बघा, महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राची अर्धी जनता 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक अक्कलकोट सारख्या 400 शहरांमध्ये राहतात। 40,000 गावांमध्ये अर्धे लोक आणि 400 शहरांमध्ये अर्धे लोक, या